स्टिंग प्यायची शर्यत लावली होती आणि ती लयच मागात पडली भाऊ. सकाळी सकाळी उठून गेलो एरो, एका एरीतलं पाणी निघलं होतं आणि एका एरीत पाणी चालू होतं. मग म्हणलं दुसऱ्या एरीतलं बी पाणी निघतो इथंच थांबा. मग जरा वेळ टाइमपास केला. मग निघालो घरी. घरी जाता जाता इथं गाडी लावलेली पाहिली. आयला म्हणलं इथं बी पाणी साचलेलं आहे भाऊ. घरी जाऊन केली आंघोळ. आंघोळ केली की जायचं होतं आष्टीला. आष्टीला जाता जाता म्हणलं शँडल धुवून काढावं म्हणजे जरा चांगले दिसते चांगल्या माणसावानी. मग जरा निघालो आष्टीला जाता जाता हे दिसलं. हे कशाला उभं राहिलं होतं तिथं काय माहित नाही. आष्टील गेलो इथं रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळत नव्हतं. हे बॅटला जाता जाता ह्याला दूध घालायचं होतं काय हे माहित नाही. मग जायचं होतं जरा मेडिकल मध्ये जाता जाता ही गाय दिसली. म्हणलं बाई मला पाडीशीन लांबून जा. मग मेडिकल मध्ये आलं की शेटनी पुढं स्टिंग मांडली. स्टिंग एनर्जलन स्प्राईट थम्सअप म्हणलं एक खाट्या पिऊन दाखवायचं. इथं एक स्टिंग पिलं की माणसाची नाकी न येते आणि हे म्हणतं ये सगळं सोबत पी आणि वरून चॉकलेट बी दिली. काय याला लाज वाटली पाहिजे. तेवढ्यात आपले कृष्ण भाया भेटले. कृष्ण भाया म्हणजे लय दिलदार माणूस आहे बरं का. घरी आलो नाही तवरच लगेच ज्वारी काढायला चालू केली. ज्वारी काढायची म्हणजे असं जीव येताना बेकार. मग सूर्यदेवा बी चालले होते झोपायला पण आमच्या नशिबात कुठली आली झोप. मग गेलो येलो मोटर चालू करा. मोटर चालू केली आणि गेलो बा रानात. आता पर्याय नाही. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.